मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं जे ते सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीनं जे काही सर्वेक्षण करणारे प्रगणक आहेत त्यांना मोबाईल ॲप्लिकेशन दिली आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण सुरू आहे। परंतु या सर्वेक्षणाला मोठा अडथळा निर्माण होतो। एक ना अनेक समस्या या सर्वेक्षणामध्ये समोर यायला लागल्या आहेत। आपल्यासोबत प्रगणक आहेत, मला सांगा तुम्ही सर्वे करत असताना तुम्हाला काय अडथळा येतोय, काय अडचणी जाणवत? मी सकाळपासून माझं मोबाईलमध्ये जे त्यांनी इन्स्टॉल करण्यासाठी ॲप दिलेलं आहे त्या ॲप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करतोय। इन्स्टॉल झालेला आहे, परंतु ते माझा जो मोबाईल नंबर प्रशासनाकडून माझ्या ऑफिसकडून देण्यात आलेला होता त्या बहुतेक तो चुकीचा गेलेला असावा किंवा चुकीचा नंबर असल्यामुळे मला तो त्यांच्याकडे पाठवलेला मोबाईल नंबर माझा ॲप त्याच्यामुळे ओपन होत नाही। बरं, मला हे सांगा या संदर्भात काय अडथळा यायला, कधीपासून तुमचं हे? मी कालपासून लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते लॉग इनच होत नाही। कारण प्रशासनाला कळवलं, त्यांचं म्हणणं आलं की आज संध्याकाळपर्यंत ते चालू होऊ शकतं। बरं, तुमचा मी जो नवीन माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तो अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर चालू होईल अशा प्रकारचं प्रशासनाकडून उत्तर आहे। बरं, मला हे सांगा आता जे सर्वे सुरू आहे सकाळपासून, आता सर्वे तर बंद राहिला असेल ना? मग हो, सकाळपासून माझा पूर्ण आजचा दिवस सर्वेच बंद आहे। जे तुम्हाला टार्गेट दिलंय ते टार्गेट आजचं काहीच पूर्ण झालेलं नाही। बाकी जे प्रगणक सगळे सर्वे करतायत आणि माझा ॲपच ओपन होत नाही। बरं, अजून आपल्यासोबत प्रगणक आहेत। सर, तुम्ही सर्वे करत असताना काय काय उणिवा, काय काय अडचणी जाणवल्या? अडचणी म्हणजे आता आम्हाला अशी जाणवली की ज्या वेळेस आपण जात म्हणून टाकतो, खुल्या प्रवर्गातील जातीचा जेव्हा टाकतो तर त्याची पोटजात सर्व त्यामध्ये येते। पण मुख्यत्वे जी जात आहे, उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरण द्यायचं तर मुस्लिम समाजाचं आपल्याला करायचं आहे, तर मुसलमान ही जात जेव्हा टाकायचा प्रयत्न करतो तर मुसलमान म्हणून जात तिथं स्पेशल नाहीये। त्या ठिकाणी फक्त काय तर मुस्लिम तांबोळी, मुस्लिम बागवान, मुस्लिम छप्परबंद वगैरे अशा सर्व उपजाती पोटजाती आहेत। जैन समाज तसं, ब्राह्मण समाजात सुद्धा तसंच। तर खुल्या प्रवर्गाचा सर्वे करण्याला ही प्रामुख्याने अडचण येते। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कुटुंब प्रमुखाचं शिक्षण आपण त्यामध्ये मेन्शन करतो तर त्यांनी आम्हाला सांगतायत की आम्ही अशिक्षित आहोत, तुम्ही अशिक्षितच भरा, परंतु त्यामध्ये अशिक्षित असा कुठल्याही प्रकारचा कॉलम नाही, पर्याय नाहीये। तर त्या ठिकाणी ऑप्शन फक्त एवढंच आहे, 1ली ते 4थी इथून सुरुवात आहे, शेवटी डिग्री पर्यंत। समजा आता तुम्ही ते ऑप्शन नाही भरलं तर मग कसं काय होणार? नाही, आम्हाला तिथून ऑप्शन भरल्याशिवाय ते आमचा डाटा पुढे सेव्ह होत नाही। त्यांची परवानगी घेऊनच आम्ही 1ली ते 4थी किमान प्राथमिक शिक्षण त्यांच्या परवानगीनेच आम्ही भरण्याचा प्रयत्न करतो। आणि तिसरी महत्वाचं अडचण या ठिकाणी जी आली की जनजागृती, आम्ही आता प्रत्यक्ष याच्यामध्ये शहरामध्ये काम करतोय तर जनजागृती जी लोकांमध्ये झालेली दिसत नाही। आज वर्तमानपत्रानं शासनानं मोठी जाहिरात देऊन प्रकाशित केलं की असं सर्वेला लोक येतील, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जर बघितलं नागरिकांना अजून माहितच नाही, लोकांना माहित नाही की मग आम्हाला पूर्ण सर्वेक्षण समजून सांगून आणि या वेळामध्ये करायचंय, अर्धा तास लागायला एक सर्वेक्षण पूर्ण व्हायला। आणि त्यामुळं एक चिंता मनामध्ये वाटायली की 31 तारखेपर्यंत, आणि सरकार याबाबत गंभीर आहे, सरकारचा हेतू याबद्दल अतिशय चांगला आहे, परंतु ह्या ज्या टेक्निकल इश्यू आहेत या लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा, लोकांनाही अधिक पारदर्शकपणे आपलं आम्ही जे सर्वेक्षण करत आहोत ते त्यांनाही कळावं, कुठल्याही शंका त्यांच्या मनामध्ये राहू नये असा हेतू आमचा आहे। हे आहेत प्रगणक। या सर्वे समोर एक ना अनेक अडचणी निर्माण व्हायला लागल्या आहेत, कारण अनेक जे प्रगणक आहेत त्यांना लॉग इन होताना अडथळा होतोय। तर काही ठिकाणी जे काही प्रश्न दिलेत त्यांचे जे पर्याय आहेत त्यामध्ये सुद्धा मोठा जे ते विसंगती आढळून येते। त्यामुळे हा मागासवर्ग आयोगाचा हा जो सर्वे आहे तो वेळेत पूर्ण होतो की नाही यावर शंका उपस्थित केली जाते। आता यावर संपूर्णपणे मागासवर्ग आयोग काय निर्णय घेतं आणि गोखले इन्स्टिट्यूट या ॲपमध्ये काय बदल करतं का हे बघणं महत्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।